आपण बऱ्याचशा वेळेस ही ॲड बघितलेली असेल की आप सब काम छोड़ो और पहिले ये टीम लगा लो. बघा, अर्थात फॅन्टॅसी गेमिंग ज्यावेळेस मॅचेस चालू असतात तेव्हा तुम्हाला ही ॲड दिसते की तुम्ही सगळं काम सोडा, तुमचे सगळं उद्योग सोडा आणि फक्त त्या ॲपवर जा आणि टीम लावा. बघा, आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत की फॅन्टॅसी गेमिंगचा नेमका गेम काय आहे. फॅन्टॅसी गेमिंग जे आहे, तुमचं ड्रीम11 असेल, माय11 सर्कल असेल किंवा जवळजवळ बऱ्याचशा या कंपन्या आहेत की ज्या ऑनलाईन गेमिंग लोकांना खेळण्यासाठी किंवा लोकांना ते प्लॅटफॉर्म देतात आणि त्याच्यातून भरपूर असा मोठा पैसा कमवतात. तर आपण त्याच गोष्टीवर आज फोकस आहे आपला. त्या व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की नेमका यांचा गेम कुठं कोणाचा करतात. बघा, आपण काय करतो की हे असे ॲड जे असतात किंवा आपल्याला माहिती असतं की ड्रीम11 आहे किंवा फॅन्टॅसी गेमिंगचे ॲप आहेत, आपण ते ॲप डाउनलोड करतो, त्याच्यात टीम लावतो. फार कमी फीस असते सुरुवातीला किंवा 1000 रुपयात तुम्हाला टीम लावली जाते पहिले 1-2 मॅच. नंतर मग 50 रुपये मागतात तुम्हाला, तुम्ही त्याच्यातही 50 रुपये पे करतात आणि एक टीम लावतात, खेळतात. बऱ्याचशा वेळेस खेळून कंटाळा आला तरी खेळत राहतात. 500, 1000, 5000, 15000, 50,000, लाख रुपये बऱ्याचशा लोकांचे याच्यात फक्त टीम लावून त्या ॲपचे 50 रुपये देण्याच्या किमतीत जवळजवळ लाख रुपयेसुद्धा जातात. बघा, नेमका गेम काय आहे हा. आज जर आपण पूर्ण इंडियाचे अकाउंट बघितले तर जवळजवळ 20 करोड अकाउंट आहेत की जे अशा गेमिंगमध्ये ते लोक खेळत आहेत किंवा त्या लोकांना अशा गेमिंगचे ॲप आहेत माहिती. 20 करोड लोकांपैकी 10%, 20% जरी लोकांनी दर मॅचचा ॲप लावलं, दर मॅचला टीम लावली तरी तुम्हाला 4 कोटी लोक तुम्हाला जवळजवळ त्या प्रत्येक मॅचला टीम लावलेली दिसतात. बघा, मी ह्याचं एक कॅल्क्युलेशन इथं मांडणार आहे की नेमकं पैसा जातो कुठं. एक मॅच जिंकल्यानंतर एका प्लेयरला 1 करोड मिळतात, परंतु त्या मॅचमध्ये सगळे मिळून पैसे किती बनतात. एक मॅचला 50 रुपये पकडले तर तुमचं 10 म्हणजे जवळजवळ 1 कोटी जर तुमच्या पर मॅचला टीम लागलेल्या असतील तर जवळजवळ 50 कोटी प्रत्येक मॅचमध्ये तयार होतात. आणि कमीत कमी एका मॅचला 4 कोटी टीम लागतात. 4 कोटी टीम लोक त्याच्यात टीम लावतात. बघा, म्हणजे 4 कोटी गुणिले 50 म्हणजे जवळजवळ 200 करोड रुपये एका मॅचमध्ये रेव्हेन्यू तयार होतो. आणि हा फक्त एका गेमचा असेल किंवा एका कुठल्या तरी फॅन्टॅसी गेमिंगचा असेल. त्याच्यात भरपूर आहेत. ड्रीम11 आहे, माय11 सर्कल आहे, तुमचे बरेचसे विंझो आहे, असे एवढे ॲप आहेत किंवा एवढे तुमचे ते प्लॅटफॉर्म आहेत. आणि याच्यात म्हणजे आपल्याला एक फार शोकांतिका वाटते की मोठे मोठे प्लेयर हे सुद्धा याच्यामध्ये त्याची ॲड करतायत. म्हणजे सरळ म्हणतात, आजा मेरे सर्कल में आजा. एकदा तू त्या सर्कलमध्ये गेला तर तुझे कमीत कमी 50 रुपये तर गेलेले आहेतच. आणि ह्या ॲप लोकांपर्यंत पोचवायचं, ॲड करायच्या. तुमचे जे BCCI आहे किंवा जे बाकीचे रेग्युलेटर्स आहेत त्यांच्यासोबत करार करायचे. मोठमोठ्या ॲक्टर्स जे प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत करार करायचे आणि मोठा असा रेव्हेन्यू तयार करायचा. परंतु हे पैसे चाललेत कोणाचे? हे चाललेत तुमचे, आमचे, सामान्य लोकांचे. जो टीम लावतो त्याच्या खिशातनं चाललेत, नाही तर त्याच्या पॅरेंटच्या खिशातनं चाललेत. फक्त एक मॅच खेळल्यानंतर 50 रुपये जात आहेत. परंतु एक मॅच तुम्हाला एका गेममध्ये 2-4 म्हणजे जवळजवळ 4 कोटी लोक जर लावत असतील तर तो रेव्हेन्यू किती होतो. म्हणजे 4 कोटी लोकांनी जर गेम खेळला तर 200 कोटी गोळा होतात. तर 200 कोटीचे तुम्हाला सांगतो त्याच्यातले 1 कोटी रुपये फक्त एका प्लेयरला दिले जातात जो पहिल्यांदा विन होतो. सगळे मिळून आपण मोठी पकडू 10 करोड रुपये त्या फॅन्टॅसीवाल्यांनी लोकांना वाटले. राहिलेले म्हणजे 390 कोटी कुठे गेले. त्याच्यातले
30% वाटा गव्हर्मेंटचा असेल, 30% वाटा तुमचा बाकीचा जे प्लेयर आहेत त्यांचा असेल, 20% वाटा असेल, जे ॲड करतायत त्यांचा असेल, आणि असा मोठा जवळजवळ रेव्हेन्यू तयार करतात. म्हणजे 2022-23मध्ये जर तुम्ही या गेमिंगच्या कंपन्यांचा जर फायदा किंवा याचा रेव्हेन्यू जर बघितला तर 1000 कोटीमध्ये आहे. 6240 कोटी असा काहीतरी आहे. म्हणजे बघा, काही काम नाही, लोक इथं बेजार आहेत पैशासाठी, आणि या कंपन्या फक्त रेग्युलेटर, सरकार यांच्याशी हाती मिळवणी करून त्यांना सांगतात त्या तिथं की इथं तुमच्या आर्थिक नुकसान होऊ शकतं, परंतु त्याच्यासोबतच सांगतात की आजा मेरे सर्कल में आजा, बाकी सगळं सोड आणि तू ते गेम ओपन कर आणि तिथं टीम बनव. आपल्यासारखे भरपूर लोक टीम लावतात आणि पैसे, आपल्या रक्ताचे कमवलेले पैसे असे या गेमिंगच्या ह्याच्यात वेस्ट करतात. किती टक्के चान्सेस आहेत, तुम्ही जर समजा त्याच्यात गेम लावला आणि तुम्ही जर त्या टीम लावल्यानंतर तुम्हाला 1 करोड मिळण्याची, तर त्याची शक्यता तुम्हाला 0.00001% सुद्धा नाही. म्हणजे 1000 लोकांनी मिळून जरी तुम्ही टीम लावण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही जिंकणार नाही. म्हणजे त्याच्यात एवढ्या प्रोबॅबिलिटीज असतात, त्याच्यात एवढे फॅक्टर्स असतात तुमचे, तर तेवढ्या फॅक्टरला तेवढं कॉम्बिनेशन येणं तुम्हाला शक्यच नाही. म्हणून ह्या गेमिंगमध्ये एकच गेम खेळायला आहे, तो म्हणजे प्रोबॅबिलिटी गेम. शक्यताच नाही तुमची टीम विन होण्याची. त्यामुळं तुम्ही जे 50 रुपये लावता हे 100% जाणार, याच्यात कुठलीच शंका येणार नाही. आणि आपल्यासारखे फक्त मी श्रीमंत होईल, 1 कोटी मिळेल म्हणून मी म्हणजे टीम लागायच्या आधीच, गेम चालू व्हायच्या आधीपासून त्याचं तयारी करतो. ऑफिसमध्ये बसलेला असेल तर ऑफिसचं काम बाजूला ठेवून तयारी करतो, कुठं दुसरे कामं करत असेल ते काम बाजूला ठेवून तयारी करतो, त्याच्यावर विचार करतो, लॉजिक लावतो, काही सॉफ्टवेअरमध्ये ॲनालिसिस करतो, अशा बऱ्याचशा गोष्टी करतो, परंतु शक्यता 0च्या बरोबर आहे. आणि म्हणूनच लोक काय होतात, याच्यात भरपूर असा कंपन्या रेव्हेन्यू कमवतात, भरपूर ॲडव्हर्टाईज करतात, एका प्लेअरला करोडोमध्ये पैसे देतात ॲडव्हर्टाईज करण्याचे, आणि या कंपन्या फुकटमध्ये मोठ्या होतात. त्याच्यात काहीही त्यांचा मेहनतीचा रोल नाही. फक्त टेक्नॉलॉजीमध्ये ॲप डेव्हलप करणे, त्याच्यात त्यांचे मार्क देणे, त्याला त्याच्या पद्धतीने तयार करणे आणि तुमच्यापर्यंत आणून सोडणे, आणि तुम्हाला फक्त एक मोठी अशी लालच दाखवणं की बघा तुम्ही टीम लावली तर 1 करोड रुपये तुम्हाला मिळतील. अहो, त्या मालकाने जरी टीम लावली ना, जो तो ड्रीम 11चा आहे मालक आहे, त्यालासुद्धा शक्य नाही. तुमच्या चांगल्या मोठ्या प्लेअरनं जरी टीम लावली ना तरी त्याला शक्य नाही. म्हणजे याच्यात शाश्वती फक्त 0.0000% सुद्धा नाही, म्हणजे 1% सुद्धा नाही ना, 0% आहे. 0% शक्यता ज्या गेममध्ये असेल त्या गेममध्ये जर आपण विन होण्याची किंवा त्याच्यात जिंकण्याची जर आपल्याकडं, म्हणजे आपल्याला जर त्याची लालसा तयार झालेली असेल तर ही कृपया तुम्ही बाजूला ठेवा. कितीही तुम्ही टीम लावल्या तरी ती टीम तुमची जिंकणार नाही, याच्यावर 100% खात्री असणार आहे. तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की कृपया अशा गेमिंगपासून आपण लांब राहावं. आपले आपले मुलं असतील, आपण पॅरेंट असाल, आपल्या मुलं काय करतात त्याकडं लक्ष द्यावं, किंवा मुलांनी या गेममध्ये काही लॅप लावलेत का ते बघावं. आणि अशा गेमपासून आपल्याला कसं आपले आर्थिक नुकसान होणार नाही, आपला टाईम कसा वाचेल, याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत. हाच होता. थँक्यू.